रोज एका अशा मुलगीचा मला मेसेज येतो जी मला म्हणते माझ्या नवऱ्याची बहीण माझा संसार मोडण्याचा प्रयत्न करते. त्या अशा सर्व मुलींना मला सांगावंसं वाटतं की तुमच्या आगाऊ वागण्यामुळे आज अनेक सुनांना सासरी हवी तशी किंमत मिळत नाहीये बरं का. काही मुलांचे लग्न मोडण्यासाठी, त्यांचा संसार मोडण्यासाठी काही वेळा त्या मुलाच्या बहिणीच जबाबदार असतात. कारण आतापर्यंत घरची मुलगीच सर्वांची लाडकी असते, परंतु आता सर्वांना सून लाडकी वाटू लागलेली असते, कारण तिने तिच्या प्रेमळ स्वभावाने सर्वांचीच मने जिंकलेली असतात. मग ही गोष्ट कुठेतरी घरच्या मुलगीला रुचत नाही. मग ती या ना त्या मार्गाने आपल्या भावाचा संसार मोडण्याचा, आपल्या भावाच्या संसारात विष घालण्याचा प्रयत्न करते. तिच्या लग्नानंतर सुद्धा आपल्या नवऱ्याकडून आणि आपल्या सासरच्या लोकांकडून कमी, परंतु माहेरच्या लोकांकडून आणि भावाकडूनच जास्त अपेक्षा ती ठेवत असते. आपल्या भावाकडून अशा अपेक्षा ठेवणाऱ्या प्रत्येक मुलगीला एक गोष्ट समजायला हवी की आपल्या भावाचा सुद्धा संसार आहे, त्याला सुद्धा बायका पोरं आहेत, त्याने त्याचा संसार सांभाळायचा की लग्नानंतर सुद्धा तुमचा संसार सांभाळायचा. काही नणंद भाऊजे इतक्या प्रेमाने राहत असतात की बघणाऱ्यांना वाटतं की अरे या सख्या बहिणीच आहेत की काय, परंतु काही नणंद भाऊजे एकमेकांचा संसार कसा उद्ध्वस्त होईल यासाठीच प्रयत्न करत असतात. मला त्या सर्व मुलींना सांगावंसं वाटतं, तुमच्या लग्नापर्यंत तुमच्या आई वडिलांनी आणि तुमच्या भावाने त्यांची कर्तव्य उत्तमरित्या पार पाडलेली असतात आणि लग्नानंतर सुद्धा तुम्ही त्यांच्याकडून जर अपेक्षा ठेवत असाल तर हे कुठेतरी चुकीचं आहे. बाकी तुमच्या आई वडिलांना आणि भावाला सांगावं लागत नाही, ते त्यांना जमेल तसं ते तुमच्यासाठी करतच असतात आयुष्यभर. शेवटी एकच गोष्ट सांगतो, तुम्ही तुमच्या भावाच्या संसारात विष घालवण्याचा प्रयत्न करत असाल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा, संसार तुमचा सुद्धा आहे आणि बहीण तुमच्या सुद्धा नवऱ्याला आहे.